आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. मस्त असं गुलाबाचं फूल उमललेलं होतं. त्यानंतर घरामध्ये आले आणि ना आता संक्रांत आहे. संक्रांत म्हणाल तर बाजारामध्ये भरपूर असे खण विकायला आले आहे. खण म्हणजे सुगडं. आता हे सुगडं आमच्या घरी सुद्धा विकायला आहेत बरं का. आता त्यानंतर ना सुगडांची पूजा करायची होती म्हणून घरामध्ये ना आधी आदल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी ववसा तयार करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता सुगडं देखील पूजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवते. त्यानंतर हे सुगडं बाजारातून आणल्यानंतर यांना धुवायचं नसतं. यांना फक्त स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायचं असतं आणि त्यानंतर देवघरामध्ये ना ही सुगडं मी इथं पूजून घेतली. माझ्याकडे 5 नाहीये, फक्त एकच आहे जे मी तुम्हाला इथं दाखवत आहे. आणि त्यानंतर ना संक्रांतीला ज्या काही तुम्ही साड्या घालतात, महागड्या साड्या घालतात, त्यावरनं हळदी-कुंकवाचे डाग पडतात. आता ते हळदी-कुंकवाचे डाग कसे काढायचे? आता कोरडे असतील हळदी-कुंकू तर लगेच निघतं, पण जास्त ओले डाग पडले ते सहज निघत नाही. तर हे डाग कसे काढायचे? पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दिला आहे, जो काही खाली दिलेल्या त्रिकोणामध्ये. ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी जाऊन नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.